Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 27 of chapter number 6 indices from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 45 वर प्रॅक्टिस सेट 27 दिलेला आहे. अतिशय छोटासा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. यामध्ये फक्त एकच क्वेश्चन आहे आणि त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये 6 सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत. खूप इझी हा प्रॅक्टिस सेट आहे. आपण स्टेप बाय स्टेप पाहणारच आहोत की यामधील क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे, पण त्याही आधी काही बेसिक कन्सेप्ट समजून घेऊयात, जेणेकरून आपल्याला हा संपूर्ण चॅप्टर इंडायसेस अतिशय चांगल्या प्रकारे कळेल. चला, प्रॅक्टिस सेट 26 सॉल्व्ह करते वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 to 20 हे जे नंबर्स आहेत त्यांचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स तुम्ही लर्न करून ठेवा. त्यामुळे तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते खूप पटापट अगदी कमी वेळेमध्ये होईल, हो की नाही. सो आता इथे पहा, 3 च्या डोक्यावर 2 आपण प्रॅक्टिस सेट 26 मध्ये अभ्यासले आहे. याला रीड कसे करतो आपण? 3 raised to 2, हो की नाही. इथे 3 काय आहे? बेस आहे आणि 2 काय आहे? इंडेक्स आहे. म्हणजे 3 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. 3 मल्टिप्लाइड बाय 3. आता इथे पहा, इथे 5 च्या डोक्यावर 3 राईट केलेला आहे. म्हणजेच 5 हा किती टाइम मल्टिप्लाय होतोय? तर 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. याला रीड कसे करतो आपण? 5 raised to 3 और 5 raised to the power 3. इथे 3 ची पॉवर काय आहे? 2 आहे आणि इथे या 5 ची पॉवर आहे 3. मग जेव्हा कधी कोणत्याही नंबरची पॉवर ही 2 दिलेली असते तेव्हा त्या नंबरचा स्क्वेअर असतं, राईट. हे पहा, द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. इथे 3 ची पॉवर काय आहे? 2 आहे. सेकंड पॉवर म्हणजे 3 चा स्क्वेअर. आता इथे पॉवर काय आहे? 3 आहे. 5 raised to the power 3. So the third power of any number is the cube of that number. 5 चा क्यूब, 3 चा स्क्वेअर. आता 3 चा स्क्वेअर किती येणार? आता इथे 3 raised to the power 2 आहे. याचाच अर्थ काय? 3 मल्टिप्लाइड बाय 3. 3 3 are 9. सो 3 चा स्क्वेअर काय झाला? 9 झाला. आता इथे 5 raised to the power 3 आहे. याचाच अर्थ काय? 5 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय, हो की नाही. 5 5 are 25. 25 5 are 125. सो 5 चा क्यूब काय येणार? 125. आलं तुमच्या लक्षात? आता हे मी तुम्हाला का समजावून सांगत आहे, कारण एक्झाम मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, यासाठी. आता आपण काही आणखीन बेसिक गोष्टी समजून घेऊयात. त्याही आधी जसे की मी तुम्हाला सांगितलं की 1 to 20 स्क्वेअर्स आणि क्यूब्स तुम्ही लर्न करून ठेवायचे आहेत. त्यामुळे तुमचा बराच वेळ वाचणार आहे. चला, आता मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस आपण समजून घेऊयात, कारण यावर आधारितच आपल्याला प्रॅक्टिस सेट 27 मध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. आता इथे पहा, 2 raised to 4. इथे 2 काय आहे? बेस आहे. 4 काय आहे? इंडेक्स आहे. मल्टिप्लाइड बाय 2 raised to 3. आता इथे 2 काय आहे? बेस आहे आणि 3 आहे इंडेक्स. सो इथे पाहिलं, हे दोन नंबर्स मल्टिप्लाय होत आहेत. या दोन्ही नंबर्सचा बेस हा सेम आहे, बरोबर. मग अशा वेळी यांचे मल्टिप्लिकेशन कसे करणार? इथे पहा, 2 raised to 4 त्याचा काय अर्थ आहे की 2 4 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2, 4 टाइम्स झाले 2. मल्टिप्लाइड बाय हे साइन आपण ॲज इट इज राईट करूयात. आता इथे काय आहे? 2 raised to 3. याचाच अर्थ काय की 2 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. आता हे किती टाइम्स 2 मल्टिप्लाय झाले? आपण काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 7 टाइम्स मल्टिप्लाय झाले, हो की नाही. याला आपण राईट कसे करणार? 2 raised to 7 झालं. आपण सिम्प्लिफाय केलं. 2 raised to 4 मल्टिप्लाइड बाय 2 raised to 3. मग आता इतकं सगळ्या टाइम्स आपल्याला राईट करण्याची गरज आहे का? आपण अशा प्रकारे सुद्धा तर राईट करू शकतो. आता इथे बेस सेम आहे, 2 आहे. इथे 2 raised to 4 चा बेस 2 आणि 2 raised to 3 चा बेस 2. दोन्हींचा बेस हा सेम आहे. सो आपण इथे अशा प्रकारे 2 1 टाइम राईट करू शकतो. आणि हे जे इंडायसेस आहेत, 1 इंडेक्स असतो आणि 1 पेक्षा जास्त जेव्हा इंडेक्स येतात तेव्हा त्याला म्हणतात इंडायसेस. सो इथे हे जे इंडायसेस आहेत ते आपण इथल्या इथे ऍड करू शकतो. सो 4 + 3 किती झाले? 4 + 3 7 झाले. सो अशा प्रकारे आपण इथे राईट करू शकतो 2 raised to 7. किती इझिली आपण इथे सिम्प्लिफाय केलेलं आहे. 2 raised to 4 मल्टिप्लाइड बाय 2 raised to 3, हो की नाही. इतकं सगळं राईट करायची गरज आहे का? नाही. आपण सिम्पली इथे बेस राईट करायचा
आणि त्यांचे जे इंडायसेस आहेत त्यांचे ऍडिशन करायचे. आता आणखी काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात आणि समजून घेऊयात. इथे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण इंडायसेसचा बेस हा स्मॉल घेतला होता. आता इथे बेस आपण घेऊयात थोडासा मोठा, 4512 रेज टू 2 मल्टिप्लाइड बाय 4512 रेज टू 9. आता इथे पाहताय दोन्हीकडे बेस हा सेमच आहे, फक्त यांचे जे इंडायसेस आहेत ते डिफरंट आहेत. सो अशा वेळी आपण या इंडायसेसला सिम्प्लिफाय कसे करणार, तर इझी आहे. बेस ॲज इट इज राईट करणार 4512 आणि हे जे इंडायसेस आहेत त्यांची ॲडिशन करणार. सो 2 + 9, 2 + 9 किती होतात, 11. चला फायनल आन्सरमध्ये राईट करून घेऊयात आपण. बेस 4512 आणि इंडेक्स काय येणार, तर 11, कारण 2 + 9 11. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. आता इथे या एक्झाम्पलमध्ये आपण काय करूयात, बेस आणि इंडेक्स दोन्हीही सेम घेऊयात. आता इथे 203 रेज टू 3 मल्टिप्लाइड बाय 203 रेज टू 3. आता इथे पाहताय बेसही सेम आहे आणि इंडेक्स सुद्धा सेम आहे. मग अशा वेळी काय करणार, इझी आहे, सेम मेथड फॉलो करायची. बेस ॲज इट इज राईट करणार 203 आणि हे जे इंडायसेस आहेत त्यांची ॲडिशन करणार. सो 3 + 3. फायनल आन्सरमध्ये कसे राईट करणार, तर बेस ॲज इट इज राईट करायचा 203 आणि इंडायसेसची ॲडिशन करायची. सो 3 + 3 6, 203 रेज टू 6. इथे या एक्झाम्पल्समध्ये आपण पाहिले की या सगळ्यांचे बेस हे पॉझिटिव्ह आहेत. मग जेव्हा बेस निगेटिव्ह असतो तेव्हा पण असेच करायचे का, तर हो. हे पहा, -3 रेज टू 7 मल्टिप्लाइड बाय -3 रेज टू 2. इथे बेस -3 आहे दोन्हीकडे, ओके नाही, आणि सेम आहे. मग अशा वेळी काय करणार आपण, तर सेम मेथड फॉलो करायची. बेस ॲज इट इज राईट करणार -3 आणि हे जे इंडायसेस आहेत त्यांची ॲडिशन करायची. सो 7 + 2. फायनल आन्सरमध्ये काय राईट करणार, बेस -3 ॲज इट इज आणि 7 + 2 काय, 9. सो -3 रेज टू 9. आता इकडे लक्ष द्या, जेव्हा अशी कंडिशन असते, आता इथे -2 रेज टू 5 आहे मल्टिप्लाइड बाय 2 रेज टू 3. आता इथे हा नेगेटिव्ह नंबर आहे, इथे हा पॉझिटिव्ह नंबर आहे. मग अशा वेळी अशा कंडिशनमध्ये सुद्धा हा सेम रूल फॉलो होणार का, तर नाही. हे पहा, इथे बेस हा डिफरंट आहे. इथे नेगेटिव्ह आहे, -2 -2 आहे आणि इथे +2 आहे. बेस सेम आहे का, नाही. जेव्हा बेस सेम असतो तेव्हाच आपण अशा प्रकारे फॉलो करू शकतो रूल. आता इथे पहा, इथे -3 आहे रेज टू 7 मल्टिप्लाइड बाय -3 रेज टू 2. दोन्हीकडे बेस हा सेम आहे. जेव्हा बेस सेम असतो तेव्हाच आपण इथे -3 आणि इथे इंडेक्समध्ये 7 + 2 हे जे इंडेक्स आहेत या दोघांचेही त्यांचे ॲडिशन करून सिम्प्लिफाय करत असतो. या कंडिशनमध्ये वेगळा रूल अप्लाय होतो. आपण प्रॅक्टिस सेट 27 मध्ये काय शिकत आहोत, मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. आता मग फ्रॅक्शनमध्ये सुद्धा सेम रूल फॉलो होतो का, तर हो. हे पहा, आता इथे 4/5 रेज टू 3 आहे मल्टिप्लाइड बाय 4/5 रेज टू 2. दोघांचाही बेस हा सेम आहे, ओके नाही. मग अशा वेळी आपण काय करणार, इथे बेस ॲज इट इज राईट करणार 4/5 आणि या दोघांचे इंडेक्स जे दिलेले आहेत त्यांचे ॲडिशन करणार. सो 3 + 2 इंडेक्स आहेत, हो की नाही. इथे इंडेक्स आहे 3 आणि इथे इंडेक्स आहे 2, त्यामुळे इथे आपण इंडेक्समध्ये राईट केलं 3 + 2. सो फायनल आन्सरमध्ये कसं येणार, 4/5 रेज टू 5. इथे रेज टू 5 का राईट केले, कारण इथे इंडेक्समध्ये 3 + 2 आहे म्हणून 3 + 2 5 होते. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 27 सॉल्व्ह करूयात. आता हा तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. सो तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि मग क्रॉस चेक करायचे आन्सर. सो फर्स्ट क्वेश्चन खूपच इझी आहे. 7 रेज टू 4 मल्टिप्लाइड बाय 7 रेज टू 2. काय करणार आपण, 7 हा बेस सेम आहे ना, सो 7 राईट करणार आणि इंडेक्समध्ये इथे 4 आहे आणि इथे 2 आहे. सो 4 + 2. फायनल आन्सरमध्ये कसे राईट करणार, बेस 7 ॲज इट इज राईट करणार. 4 + 2 किती होतात, 6. सो 7 रेज टू 6 झाले आपले आन्सर. नेक्स्ट पाहूयात. आता इथे
नेगेटिव्ह आहे बेस -11 रेज टू 5 मल्टिप्लाइड बाय -11 रेज टू 2. बेस सेम आहे -11, सो तो ॲज इट इज राईट करणार आणि हे जे इंडेक्स आहे त्यांची ॲडिशन करणार. सो 5 + 2 फायनल आन्सरमध्ये -11 इंडेक्सची ॲडिशन करा. 5 + 2 किती होता? 7. सो -11 रेज टू 7 इज आर फायनल आन्सर. नेक्स्ट पाहूयात. आता इथे हे फ्रॅक्शन आहे 6/7 रेज टू 3 मल्टिप्लाइड बाय 6/7 रेज टू 5. बेस सेम आहे 6/7 आणि इंडेक्सची मग आपल्याला ॲडिशन करायची. सो 3 + 5 फायनल आन्सरमध्ये कसं येणार? 6/7 आणि इंडेक्सची ॲडिशन करा. 3 + 5 किती होतात? येस 8. सो फायनल आन्सर झाले 6/7 रेज टू 8. नेक्स्ट 4 नंबरला दिलेले आहे -3/2 रेज टू 5 मल्टिप्लाइड बाय -3/2 रेज टू 3. बेस सेम आहे, नेगेटिव्ह आहे, हो की नाही? रॅशनल नंबर आहे हा. -3/2 आणि इंडेक्सची ॲडिशन करायची. सो 5 आहे इथे आणि इथे आहे 3. 5 + 3 फायनल आन्सरमध्ये कसे राईट करणार? -3/2. 5 + 3 किती? येस, व्हेरी गुड, 8. सो -3/2 रेज टू 8 इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट आहे 5 नंबरला. आता इथे थोडेसे वेगळे दिलेले आहे, हो की नाही? a⁻16 मल्टिप्लाइड बाय a⁻7. आता कसे करणार? आता इथे जरी a⁻16 दिला असला आणि मल्टिप्लाइड बाय a⁻7 तरी बेस हा एच आहे दोन्हीकडे, हो की नाही? सो बेस आपण राईट करणार a आणि हे जे इंडेक्स आहेत 16 आणि 7 यांची ॲडिशन करणार. फायनल आन्सरमध्ये येणार बेस a ॲज इट इज आणि 16 + 7 किती झाले? 23. सो a⁻23 इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट आहे हा लास्ट सब क्वेश्चन आहे p/5 रेज टू 3 मल्टिप्लाइड बाय p/5 रेज टू 7. p/5 बेस हा सेम आहे दोन्हीकडे. सो p/5 आपण ॲज इट इज राईट करणार आणि इंडेक्सची ॲडिशन. सो 3 + 7 3 + 7 किती होतात? 10. सो फायनल आन्सरमध्ये कसं येणार? p/5 रेज टू 10. खूपच इझी प्रॅक्टिस सेट होता हा. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.